हाय बाळांनो, एन्जॉय फिजिक्स विथ मनोज बोंदर चॅनलमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. बाळांनो, लास्ट लेक्चरमध्ये आपण करंट इलेक्ट्रिसिटी हा आपला नवीन चॅप्टर चालू केला आणि त्याच्यामध्ये कालच्या लेक्चरमध्ये आपण बेसिक गोष्टी समजून घेतला. करंट हा आपण जनरल फॉर्ममध्ये समजून घेतला, त्याच्यानंतर EMF समजून घेतलं. तर आपण आता काय करणार आहोत, सुरुवातीच्या 1-2-3 मिनिटांमध्ये किंवा 5 मिनिटांमध्ये म्हणूया आपण मागचं जे लेक्चर झालं त्याचं रिव्हिजन घेऊया. त्याचं कारण असं आहे की तुम्ही नवीन लेक्चर बघत असताना पहिल्या 2-3 मिनिटांमध्ये मला असं वाटतं की तुम्हाला ते कळायला हवं आणि त्याच्यानंतर आजचं लेक्चर खूप छोटं घेणार आहे मी. त्याचं कारण आहे की आज आपण फक्त इलेक्ट्रिक करंट हा जो की लास्ट लेक्चरला जनरल फॉर्ममध्ये पाहिला तो आपण आत्ता 12thला किंवा आपण 11thला कशा पद्धतीने बघणार आहोत ते बघूया आपण. तर लास्ट लेक्चरला आपण करंट हा जनरल फॉर्ममध्ये पाहिला, फक्त आपण याचा फ्लो ऑफ चार्ज एवढाच बेसिक आपण हा समजून घेतला. करंट फ्लो ऑफ चार्ज एवढाच समजून घेतला. त्याच्यानंतर आपण EMF हा एक छोटासा पॉईंट स्टडी केला होता. तर मी परत जवळपास 1-2 मिनिटाचा वेळ देणार आहे त्याच्यासाठी. खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आपण EMF यालाच आपण म्हटलं होतं इलेक्ट्रोमोटिव्ह फोर्स आणि त्याच्यासाठी वेळ दिलेला आहे. फक्त आपण रिव्हिजन का घेतोय तर आपल्याला चांगल्या पद्धतीने ते कळावं म्हणून. तर बघा बाळांनो, EMF आपण 2 प्रकारे पाहिलं होतं. त्याच्यामध्ये मी सेकंड जो एक पॉईंट सांगितला होता तुम्हाला लास्ट लेक्चर, ज्यांनी पाहिलेलं नाही त्यांना मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक प्रोव्हाइड करेल, त्यांनी बघायचं ते लेक्चर. तर बघा बाळांनो, आपण इथं परत एकदा समजून घेऊया. सपोज आपल्याकडे हे एक वायर आहे, हे कंडक्टर आहे आणि त्याच हे थोडंसं मोठं मुद्दाम दाखवतो मी. हे दुसरे वायरच आहे आणि इथे आपण सपोज निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह याला आपण सेल म्हणूया. एक सिंगल हा सेल आहे आणि हे आपल्या लगेच लक्षात आलं असेल, तुम्ही 9thला 10thला पाहिलं असेल हे सगळं की अरे हे इलेक्ट्रिक सर्किट आहे. मग EMF तुम्ही जो रट्टा जो मारताय, जे पाठांतर आपण करत असतो, पण हे समजून घेतलं जातं किती सोपं आहे बघा. मग EMF समजून घ्यायचं त्याच्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. सपोज इथं या ठिकाणी हा पॉईंट मुद्दाम घेतोय तुम्हाला कळावं म्हणून आणि त्या जागेला त्या पॉईंटला मी A नाव दिलं A आणि ह्या A पॉईंटला इथे 1 कुलम एवढा चार्ज आहे असं मी सांगतोय तुम्हाला. हे समजण्यासाठी सगळ्या गोष्टी आहेत. A पॉईंट जो आहे या ठिकाणी किती चार्ज आहे म्हटलं बाळांनो मी, 1 कुलम आहे. आता हा 1 कुलम चार्ज आपल्याला ड्राईव्ह करायचा आहे, आपल्याला तो फिरवायचा आहे. कशामध्ये? त्या सर्किटमध्ये. आणि ऑब्व्हियसली त्याला पुश करायचं असेल किंवा पुल करायचं असेल, जे काय असेल आता बघूया आपण पुढे काय होणार आहे ते. मग त्याला मोशनमध्ये आणायचे, त्याला एक चक्कर मारून आणायचे, राऊंड करून आणायचे आपल्याला. मग हा जो चार्ज आहे 1 कुलम, हा चार्ज या पूर्ण सर्किटमध्ये फिरून तो परत Aला येणार, तेव्हा आपण एक कंप्लीट लूप झाले, एक पूर्ण चक्कर झाले असं बोलणार आहोत. मग हा 1 कुलम चार्ज मला त्या सर्किटमध्ये फिरवायचा असेल तर ऑब्व्हियसली मला त्याला एनर्जी प्रोव्हाइड करावी लागेल आणि जर ही एनर्जी बाळांनो 1 जूल एवढी असेल, किती? 1 जूल एवढी, मग ऑब्व्हियसली एनर्जी देणार कोण आहे? सेल देणार आहे. मग एकदम साध्या भाषेमध्ये जर सांगायचं असेल तर 1 कुलम एवढा चार्ज आपल्याला पूर्ण सर्किटमध्ये एकदा फिरवायचा असेल, वन्स इन अ सर्किट, तो पूर्ण सर्किटमध्ये फक्त एकदा फिरवायचं असेल आणि त्याला जर आपल्याला 1 जूल एवढी एनर्जी लागत असेल तर आपण असं म्हणतो की आपलं EMF जे आहे त्या सेलचं ते 1 व्होल्ट आहे असं आपण म्हणतो. मी रिपीट घेणार आहे एकदा. 1 व्होल्ट एवढे EMF कधी म्हणणार आहे? जर मला 1 कुलम एवढा चार्ज या सर्किटमध्ये एकदा फिरवायचा असेल तर. आणि अशा पद्धतीने लास्ट लेक्चरला या गोष्टी आपण क्लिअर केलेल्या आहेत. ओके, तर बस झालं, एवढं पुरेसं आहे. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक करंट हा पॉईंट एकदम बेसिक वेने बघणार आहोत, एकदम साध्या पद्धतीने. तर बघा बाळांनो, इलेक्ट्रिक करंट म्हटल्याबरोबर अगेन विधावीची आपण डेफिनेशन बघणार आहोत, तिथून आपली सुरुवात आहे. पण त्याच्या अगोदर आपण एक छोटीशी डायग्राम कन्स्ट्रक्ट करूया. बघा, सेम त्याच पद्धतीने घेऊया.
इथे हाच तो कंडक्टर आहे असं आपण ॲझ्युम करूया. त्याच्यानंतर इथे या ठिकाणी हा तो सेल घेऊया, निगेटिव्ह पॉझिटिव्ह, आणि सपोज हा सेल आहे, मी याला सी म्हटलं. कन्व्हेन्शनल डायरेक्शन या बाजूला दाखवणार आहे मी करंटचे डायरेक्शन, कारण सांगितलं तर तुम्हाला असं. मग आता इलेक्ट्रिक करंट म्हणजे नेमकं काय आहे हे तुम्हाला 9th 10th झालेलं आहे, तेच मी रिपीट घेणार आहे त्याच पद्धतीने, फक्त इथं थोडंसं जास्त खोलात जायचं आहे. मग आता बघा बाळांनो, इथे इलेक्ट्रिक करंट कॅन बी डिफाइन्ड ॲज फ्लो ऑफ चार्ज. आठवलं असेल, पर युनिट टाइम t in a definite direction through a कंडक्टर. किंवा यालाच आणखी दुसऱ्या भाषेमध्ये जर समजून सांगायचं म्हटलं तर थ्रू क्रॉस सेक्शनल म्हटलं तरी चालेल. कशा पद्धतीने सांगतो आता. मग फ्लो ऑफ चार्ज पर युनिट टाइम इन अ डेफिनाइट डायरेक्शन थ्रू एनी कंडक्टर, आपण असं म्हणूया. किंवा दुसऱ्या भाषेत म्हटलं तर म्हणायचं क्रॉस सेक्शन कळत असेल वायरचा एक भाग. मग आता बघा बाळांनो, इथं इलेक्ट्रिक करंटची डेफिनेशन जी आपण 9th किंवा 10th पासून जी बघतो ही इथपर्यंत आपल्या लक्षात आलं असेल, डायरेक्शन कळालं असेल. आपण इथं या पद्धतीने दाखवायचो, आय असं दाखवायचं. मग हे झालं इंग्लिश, हे बऱ्यापैकी आपलं 9-10th नॉलेज. पण आता आपण 11वीला आहोत, आपण 12वीला आहोत म्हटल्यानंतर आपल्याला थोडंसं डेप्थमध्ये जावं लागतं. मग आता हेच आपण थोडंसं खोलात जाणार आहोत. तर बघा बाळांनो, जे की आता आपण हे इंग्लिशमध्ये थोडंफार समजून घेण्याचा प्रयत्न केला, आता आपण याला मॅथमॅटिकल समजून घेऊया. खूप मजा येणार आहे. फक्त पुढचे 10 ते 15 मिनिटाचं छोटंसं लेक्चर आहे. बघा आता, म्हणजे याचा अर्थ काय, इलेक्ट्रिक करंट दॅट इज द रेट ऑफ चार्ज, बरोबर आहे की नाही, दॅट इज द रेट ऑफ चार्ज. आणि आपण हे मॅथमॅटिकली या फॉर्ममध्ये मांडणार आहोत. मग करंट I इज इक्वल टू Q अपॉन T. याचा अर्थ तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की मॅथमॅटिकली आपल्याला हे सांगावं लागणार आहे. जर एक फिक्स्ड अमाऊंट चार्ज आहे, सपोज 1 कुलम 2 कुलम जो काही चार्ज आहे तो पर युनिट टाइम तेवढाच वेळामध्ये जात असेल तर आपण या फॉर्म्युलाने त्याला सांगतो. पण समजा तो चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम जर बदलत असेल, फॉर एक्झाम्पल एका सेकंदामध्ये 1 कुलम गेला, पण दुसऱ्या त्याच्यानंतरचा जो 1 सेकंद आहे नंतरच्या 1 सेकंदामध्ये सपोज तो 2 कुलम एवढा पास झाला, त्याच्यानंतर तो परत कमी झाला. याचा अर्थ आपल्याला काय म्हणायचं आहे, विथ रिस्पेक्ट टू टाइम तुमचा जो चार्ज आहे तो कमी जास्त होतोय. याचा अर्थ आपल्याला तो स्टेडी करंट नाही दाखवता येणार, तो बदलणारा असेल. आणि म्हणून आपण याला इन्स्टंटेनियस करंट म्हणूया. कसा बदलणारा. मग त्या पर्टिक्युलर टाइमला जो बदलतो त्याच्यासाठी आपण आला असं म्हणूया. बदल कशात होतोय तर त्या चार्ज मध्ये होतोय. आणि बदल कशानुसार होतोय तर वेळेनुसार होतोय. सोपं आहे की नाही, किती सोपं आहे मला सांगा. चेंज इन चार्ज विथ रिस्पेक्ट टू टाइम. मग हा जर बदलत असेल विथ रिस्पेक्ट टू टाइम तर ऑब्विसली या दोन्हीवरती डिपेंड असणारी आपली क्वांटिटी दॅट इज आवर इलेक्ट्रिक करंट ती सुद्धा बदलणारच आहे. एवढं सोपं आहे. तर मला असं वाटतं हे काय सांगतं तुमच्या एक्झॅक्टली लक्षात आलं असेल. राहिला प्रश्न आता याचे युनिट्स काय असतील, त्याचे डायमेन्शन्स काय असतील हे सगळं समजून घेऊया. पण आता हे जे आपण 9th किंवा 10th स्टँडर्डने समजून घेतलं, पण आता इथे थोडंसं आपल्याला पुढे जायचंय कारण डेप्थमध्ये 11वीचं आहे. मग आता इथे बघा आपण हे समजून घेऊया EMFच्या बेसिक अंडरस्टँडिंगने. आपण EMF कसं समजून घेतलं त्याच पद्धतीने बघा. आता इथे बघा हा निगेटिव्ह आहे, हा पॉझिटिव्ह आहे. याचा अर्थ इथे आपण हे सांगू शकतो हे पॉझिटिव्ह असेल आणि हे निगेटिव्ह असेल. निगेटिव्ह पॉझिटिव्ह पोटेन्शियल डिफरन्स आहे. म्हणजे याचा अर्थ या ठिकाणी या कंडक्टरमध्ये इथं आपल्याला काय मिळणार आहे तर इलेक्ट्रिक फील्ड मिळणार आहे. आणि जर इलेक्ट्रिक फील्ड असेल तर डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रिक फील्ड आपल्याला कळायला हवी. पॉझिटिव्ह कडून कुठे जाणार आहे ती निगेटिव्ह कडे जाणार आहे, बरोबर आहे की नाही. मग पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे आहे याचा अर्थ आता आपण इथे इलेक्ट्रिक फील्ड प्रॉपर समजून घेऊया. बघा
इलेक्ट्रिक फील्ड कळाले असेल तुम्हाला. मग आता नेमकं या सर्किटमध्ये घडतं काय ते बघूया आपण. मग तुम्हाला इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन कळाले असेल आणि 100% आपण मागच्या लेक्चरमध्ये समजून घेतलं इलेक्ट्रिक फील्ड काय करते. इलेक्ट्रिक फील्ड एक्झर्ट फोर्स ऑन दॅट चार्ज. मग आता इथे आपण हा जो चार्ज इथे समजूया, इथं या ठिकाणी कन्सिडर करूया आपण तुझ्या. सपोज हा एक पॉईंट घेऊया किंवा इथं समजलं, कुठेही घेतला काही अडचण नाही. आपण याला नाव देऊया, तेच ए पॉईंट म्हणूया. अगेन या ठिकाणी सपोज 1 कुलम एवढा चार्ज आपण ठेवलेला आहे. आता लक्षात येईल तुमच्या. मग इलेक्ट्रिक फील्ड या चार्जवरती काय एक्झर्ट करणार आहे, फोर्स एक्झर्ट करणार आहे. आता इलेक्ट्रिक फील्डचे डायरेक्शन ही तुम्हाला इथे दिसते. हा चार्ज जो की मेटल्समध्ये खूप लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत, निगेटिव्ह चार्ज आहे. आणि जर इलेक्ट्रिक फील्ड इकडे असेल तर हा जो इलेक्ट्रॉन आहे, ह्या लक्ष असावा डायग्रामकडे प्लीज. तर ह्या इलेक्ट्रॉनचं मोशन कुठं होणार आहे आपण शिकलो, इलेक्ट्रोस्टॅटिक्समध्ये शिकलोय, कालच्या बेसिक लेक्चरमध्ये शिकलो. एक्झॅक्टली अपोजिट, बरोबर आहे ना, कोणाच्या, इलेक्ट्रिक फील्डच्या. म्हणजे हा जो इलेक्ट्रॉन आहे तो इकडे जाणार आहे. मग आता लक्षात आलं असेल. आणि आम्ही असंच काय करायचो. मग इलेक्ट्रिक फील्ड काय करते त्याला, तर इलेक्ट्रिक फील्ड त्या निगेटिव्ह चार्जला आपल्याकडे पुल करते. बघा, पुलिंग जोरात ओढते. आणि जोरात ओढल्यानंतर हा ज्या स्पीडने जातो त्याला आपण ड्रिफ्ट वेलॉसिटी म्हणत असतो. म्हणजे हा ॲक्च्युली ड्रिफ्ट होतो किंवा याला ड्रिफ्ट करायचं काम कोण करतं, इलेक्ट्रिक फील्ड करते. लक्षात आलं असेल. ते ड्रिफ्ट वेलॉसिटी काय आहे, ती किती असते, एक्सेट्रा एक्सेट्रा, ते पुढच्या लेक्चरमध्ये बघूया आपण, नंतरच्या लेक्चरमध्ये. पण हे लक्षात आलं असेल. मग ही इलेक्ट्रिक फील्ड काय करते, तर याला आपल्याकडे ओढते आणि मग हा चार्ज मोशनमध्ये येतो आणि तो इथे जातो या पॉईंटला. सपोज तो इथे आला, इथून परत पलीकडे ढकलायचं काम तो सेल करत असतो विथ द हेल्प ऑफ केमिकल एनर्जी. ते आपण पाहिलं होतं. तर मला असं वाटतं तुम्हाला हे सर्किट एकदम चांगल्या पद्धतीने कळालं असेल. मग हा आता इथं डायरेक्शन बघूया आपण त्या डेफिनेशनमध्ये म्हटलं इन अ डेफिनाइट डायरेक्शन. मग आपण ॲक्च्युअल आपला इलेक्ट्रॉन इकडून इथे येतो, पण आपण हे दाखवतो असं का, तर त्याचं काही रिझन असं आहे की आपण पॉझिटिव्ह डायरेक्शन, पॉझिटिव्ह जो चार्ज आहे त्याचं डायरेक्शन कन्सिडर केलेलं असतं. जर याच्यामध्ये पॉझिटिव्ह चार्ज फ्लो होत असेल, खूप मोठा निगेटिव्ह चार्ज आहे म्हटल्यानंतर तिथं पॉझिटिव्ह पण असेलच पाहिजे थोडाफार, बरोबर की नाही. बॅलन्स करायला तर ज्या वेळेस आपण एक मेटल घेतो त्याच्यामध्ये फ्री इलेक्ट्रॉन्स असतात. मग इलेक्ट्रॉन्स कसे होतात, इलेक्ट्रॉन तो बाहेर पडल्यानंतर जो राहिलेला ॲटम आहे त्याचं काय होतं, हे आपण 9th 10th ला जे स्टडी केलेलं आहे त्याच्यावरून एवढं तर लक्षात येईल आपल्याला की याच्यामध्ये जो पॉझिटिव्ह चार्ज असेल त्याचं मोशन हे असं असणार आहे. किंवा ते जरी नाही कळालं तर निगेटिव्ह चार्जच्या एक्झॅक्टली अपोजिट पॉझिटिव्ह असेल एवढंही कळालं तरी पुरेच आहे बाळांनो, कळालं असेल. मग हा जो पॉझिटिव्ह चार्जचं जे मोशन आहे ते मोशन आपल्याला इलेक्ट्रिक फील्डच्या डायरेक्शनमध्ये मिळतं आणि निगेटिव्ह चार्जचं मोशन एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनमध्ये मिळतं. तर मला असं वाटतं प्रत्येकाला 100% हे वर्किंग ऑफ दॅट सर्किट 100% कळालं असेल आणि हेही लक्षात आलं असेल. आता याच्यावरून आपण बघूया की हे साध्या सोप्या भाषेमध्ये याचे युनिट जर बघायचे म्हटले तर आता चार्ज आहे. सपोज आता आपण एक काम केलं, चार्ज घेतला आपण 1 कुलम आणि टाइम घेतला ऑब्विसली 1 सेकंद. याचा अर्थ इथे मी हे समजून सांगणार आहे की एका सेकंदामध्ये त्या वायरमधून, त्या पर्टिक्युलर क्रॉस सेक्शनमधून, त्या वायरमधून इथून एका सेकंदामध्ये जर 1 कुलम एवढा चार्ज जात असेल तर हा जो करंट आहे हा करंट सुद्धा किती असायला हवा, 1. बघा आता करंटचं युनिट मी आणखी सांगितलेलं नाही आहे. करंट किती आहे, 1 कुलम पर सेकंद असेल. म्हणजे जर मला युनिट करंट पास करायचं असेल, मी पर्पजफुली टाळतोय ते युनिट, मला 1 युनिट करंट पाठवायचा असेल तर मला किती पाठवावं लागेल, तर एका सेकंदामध्ये मला 1 कुलम चार्ज पाठवावं लागेल. आणि मग हे आपलं SI युनिट आहे करंटचं. पण आपण हेच जे युनिट आहे SI यालाच आपण एका सायंटिस्टच्या नावाने, आता का देतो वगैरे सगळं बेसिक लेक्चरमध्ये 11वीला झालेलं आहे आपल्याला ते. आणि मग हा 1 कुलम पर 1 सेकंद यालाच आपण नाव दिलं ॲम्पियर. लक्षात राहील. आणि हे जे ॲम्पियर आहे याचा अर्थ काय, 1 ॲम्पियर दॅट मीन्स 1 कुलम चार्ज इज पासिंग इन 1 सेकंद. लक्षात आलं असेल. मग फॉर एक्झाम्पल तुमचा करंट असेल 5 ॲम्पियर, करंट I इज इक्वल टू 5 ॲम्पियर. याचा अर्थ काय होणार आहे बाळांनो, 5 कुलम एवढा चार्ज पास होतोय किती, एका सेकंदामध्ये. कळालं असेल, प्रत्येक गोष्ट कळाली असेल.
तर मला असं वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी नक्कीच कळतील तुम्हाला. आणि हे जर कळालं असेल तर आता राहिला प्रश्न करंटचं युनिट कळालं, ह्या छोट्या छोट्या सगळ्या गोष्टी जर कळाल्या असतील तर आता याच्यामध्ये हा आपण इथं स्टेडी करंट पकडला होता आणि या ठिकाणी आपण हा इन्स्टंटेनियस करंट घेतलेला आहे. तर आता ही जर लक्षात आलं असेल तर आणखी आपण एक छोटंसं काम करणार आहोत. आपण आता सर्किटच्या आतमध्ये जाणार आहोत. बघा ते कशासाठी ते आता तुमच्या लगेच लक्षात येईल. आपण मुद्दाम या गोष्टीला थोडासा वेळ द्यायचा प्रयत्न करतोय. त्याचं कारण आहे की तुम्हाला करंट इलेक्ट्रिसिटीमध्ये करंट अगोदर पूर्णपणे समजून घेणं खूप गरजेचं आहे. तर I Q/T. बरं, हा Q म्हणजे कोण आहे तर त्याच्यातून जाणारा चार्ज आहे. मग 2 मिनिटासाठी मी असं म्हटलं हा चार्ज मोठा असतो, 1 कुलम 2 कुलम, काही कमी जास्त असू शकतो, किती असू शकतो, छोटाही असू शकेल कुठे कुठे. मग मी याला असं या पद्धतीने लिहिण्यामागचं कारण कळेल तुम्हाला असं काय केलं ते. आणि मी जर याला या पद्धतीने लिहायचा प्रयत्न केला तर तुमच्या लगेच लक्षात आलं असेल हे काय सांगत असेल बरं मी. तर हा इथे आपण बेसिक चार्ज घेतला, आपला सगळ्यात छोटा चार्ज. त्याच्यापेक्षा छोटा चार्ज आपल्याला आतापर्यंत नेचरमध्ये सापडलेला नाही. आणि तो किती आहे तर आपल्याला माहिती आहे 1.6 × 10⁻⁻19 कुलम. मग हा कोणावरचा चार्ज आहे तर तो एका प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉनवरचा आहे. मग मी इथे कोणाचा विचार करणार, इलेक्ट्रॉनचा विचार करणार. मग हा चार्ज एका इलेक्ट्रॉनचा आहे आणि मी आता सांगितलं किती चार्ज पास व्हायला हवा, 1 कुलम एवढा चार्ज पास व्हायला हवा. दॅट मीन्स Q = 1 कुलम. आणि मग इथं आपल्याला लगेच लक्षात आलं पाहिजे ही या पद्धतीने असेल. मग हे आपल्याला लगेच लक्षात आलं. देअरफॉर 1 कुलम एवढा चार्ज क्रिएट करण्यासाठी, तेच अगेन इलेक्ट्रोसाठी बेसिक नॉलेज, 1 कुलम एवढा चार्ज क्रिएट करण्यासाठी किती इलेक्ट्रॉन लागतील तर 1/1.6 × 10⁻⁻19. काय करतो हे तर 1 कुलम एवढा चार्ज आहे पण एका इलेक्ट्रॉनवरती एवढा आहे. आणि मग हे जर आपण कॅल्क्युलेशन केलं हे 10 × 10⁻18 वरती लिहितो, हे 19 वरती गेल्यानंतर प्लस होतील ना, त्याच्यापैकी 18 इकडे आणि 10 इथे घेतोय आणि हे 1.6 या पद्धतीने घेतो. हे जर कॅल्क्युलेशन केलं तुम्ही तर आपण हे 16 आणि हे 100 कन्सिडर केल्यानंतर लगेच लक्षात येईल 6.25 × 10⁻18. किती मोठा नंबर आहे मला हे वाचता येत नाही, इतका मोठा नंबर आहे. याचा अर्थ एवढे मोठे इलेक्ट्रॉन्स, तितक्या संख्येने तेवढे लार्ज नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स आपल्याला फ्लो करायचे आहेत. कंडिशन काय माहिती आहे का, एका सेकंदामध्ये. याचा अर्थ आता तुमच्या लक्षात येईल की जर आपल्याला 1 अँपियर एवढा करंट फ्लो करायचा असेल, 1 अँपियर एवढा, तर 6.25 × 10⁻18 इलेक्ट्रॉन्स म्हणतोय, इलेक्ट्रॉन्स तुम्हाला फ्लो करायचे एका सेकंदामध्ये. हे मी जे लिहिले ना ते समजून घ्या, मी रिपीट करणार आहे. जर तुम्हाला 1 अँपियर एवढा करंट हवा असेल, 1 अँपियर फक्त एवढा करंट हवा असेल तर तुम्हाला 6.25 × 10⁻18 इलेक्ट्रॉन्स फ्लो करायचे आहेत. किती? एका सेकंदामध्ये. लक्षात आलं असेल तर बाळांनो एक साधी आणि छोटीशी गोष्ट मी रिपीट करायचं बघणार आहे. मग आजच्या लेक्चरमध्ये नेमकं काय पाहिलं तर आपण हा इलेक्ट्रिक करंट 11वी 12वी फिजिकल लँग्वेज फिजिक्सच्या दृष्टीने समजून घेतला. मग करंटची डेफिनेशन पाहिली, त्याची मॅथमॅटिकल डेफिनेशन्स पाहिली. आपण इथं स्टेडी आणि इन्स्टंटेनियस चेंज होणारा करंटसुद्धा बघितला विथ रिस्पेक्ट टू टाईम. आपण याला या भाषेमध्ये नाहीतर या भाषेमध्ये समजूया. इन्स्टंटेनियस करंट dQ/dt या भाषेमध्ये समजून घेतला. त्याचबरोबर आपण त्याचे युनिट समजून घेतले. फंडामेंटल क्वांटिटी आहे इलेक्ट्रिक करंट. त्याचबरोबर इलेक्ट्रिक सर्किट करंट इस्टॅब्लिश होतोच कसा, याही सगळ्या बेसिक गोष्टी बघितल्या. तर बाळांनो मला असं वाटतं हे छोटंसं लेक्चर प्रत्येकाला कळालं असेल. तर बाळांनो आज आपण याच ठिकाणी थांबणार आहोत. प्लीज तुम्ही लेक्चर पाहिल्यानंतर मला रिप्लाय द्यायला विसरू नका. ओके बाळांनो, बाय. अभ्यास करा.